कल्याणच्या रामदासवाडी परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। मैत्री अपार्टमेंट या 3 मजली इमारतीच्या एका घरातील सिलेंडरचा ब्लास्ट झाल्याने भीषण आग लागली असून सुदैवाने यात कसलीही जीवितहानी झाली नाही। मुंबईच्या मध्य रेल्वेवर काल सकाळी सिग्नल फेल झाल्यामुळे तर संध्याकाळी खांब कोसळल्याने रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला असून यामुळे रेल्वे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला आहे। किती वेळापासून स्टेशनवर? अंबरनाथ आधार तासानं इथे आहे मी। काय वाटतं तुम्हाला? आता भरपूर गर्दी, अंबरनाथची गाडी उभी आहे पण चढू शकत नाही। काय वाटतं ते माणसं वाढलीत, रेल्वे कमी आहेत, रेल्वे प्रशासनाने काय केलं पाहिजे? नाही रेल्वे प्रशासन तर बरोबर आहे पण ते ट्रेन लेट झाली म्हणून थोडं त्रास होत आहे सगळ्यांना। पावसाळा यायच्या अगोदर 15 मिनिटाच्या पावसाने ही हालत आहे, पावसाळ्यात काय होईल असं चित्र समोर येतं का? बरोबर आहे ना, पावसाळ्यात थोडी व्यवस्था करावं लागेल यांना, रेल्वेवाल्यांना भरपूर व्यवस्था करून त्रास कमी होणार असं करावं पाहिजे त्यांना। पाकिस्तानच्या एका व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी असल्याच्या आरोपाखाली नांदेडच्या नरसी येथील एका तरुणाला सुरत पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। कल्याणमध्ये बंजारा समाजाच्या कार्यक्रमात मंत्री संजय राठोड यांचे गारमोटी भाषेत भाषण केल्याचे पाहायला मिळाले। नक्कीच या धार्मिक कार्यक्रमामध्ये जेव्हा मी समाजाचे प्रश्न, समाजाच्या समस्या, अडीअडचणी सोडवण्यासाठी आम्हाला कोण मदत करतो आहे याचा जेव्हा उल्लेख केला तेव्हा मी एकनाथरावजी शिंदे साहेब आमच्या नेत्यांचा उल्लेख केला, कारण समाजाचे प्रश्न मोठ्या प्रमाणात त्यांच्या कार्यकाळामध्ये सुटलेले आहेत। पोरागडला जवळपास 725 कोटी रुपये त्यांनी विकासासाठी दिलेले आहेत आणि हे पैसे दिल्यानंतर याचा आढावा सातत्यानं घेण्यासाठी खासदार श्रीकांत शिंदे पोरादेवीला येतात। आताच मधल्या 2 महिन्या अगोदर ते येऊन गेले, आढावा घेऊन गेले आणि म्हणून अशा लोकप्रतिनिधीच्या मागे जो आमच्या प्रश्न समाजाचे जाणतो,
सोडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करतो त्याच्या पाठीशी उभं राहणं ही आपली जबाबदारी आहे, हे आपलं कर्तव्य आहे, अशा पद्धतीचं मी आवाहन केलं. घाटकोपरच्या अपघातात पत्रकारांशी बोलताना आतापर्यंत जवळजवळ 61 ते 65 लोकांना रेस्क्यू केलेले आहे, अशी माहिती मुंबई पोलीस आयुक्त विवेक फळसाणकर यांनी दिली आहे. सर, आज तुम्ही आढावा घेतलाय दुर्घटनेसंदर्भात, काय परिस्थिती आहे, कशा प्रकारे आटोक्यात येईल, कशा प्रकारे उचललं जाईल, काय कॅमेरा किस काय हो? अतिशय दुर्दैवी आणि दुःखद अशी ही घटना आहे. घटना झाल्याचं कळताच त्वरित स्थानिक पोलीस, महापालिकेचे लोक, फायर ब्रिगेड सर्व इकडे दाखल झाले आणि त्यांनी रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलं. आपण बघता की फार मोठ्या वेटचा हा कोलॅप्स आहे आणि त्यामुळे स्पेशल इक्विपमेंट आता बोलवलेलं आहे. 5-6 हेवी ड्युटी टनेजच्या क्रेन्स पण काम करत आहेत. आत्तापर्यंत जवळजवळ 61-62 लोकांना रेस्क्यू केलेला आहे. दुर्दैवी मृत्यू पण याच्यामध्ये झालेले आहेत. यामध्ये स्थानिक पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे 353/2024 क्रमांकाचा, सेक्शन 304, सेक्शन 338 आणि इतर सर्व सेक्शन्स जे लागू होतात ते या गुन्ह्यामध्ये अप्लाय केलेले आहेत आणि संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल असं मी आपल्या माध्यमातून सर्वांना आश्वस्त करू इच्छितो. सर, आता आतमध्ये किती कोणी अडकलं असेल असे काही तुमच्याकडे माहिती आलेली आहे? आतमध्ये गाड्या थोड्याशा दबलेल्या दिसत आहेत आणि त्यामुळे दुर्दैवाने लोक अडकलेले असावेत. NDRF, मुंबई फायर ब्रिगेड, मुंबई पोलीस, इतर सर्व अनेक खाजगी लोक देखील मदत करत आहेत आणि ते उचलण्याचा, कापण्याचा, इथे पेट्रोल पंप असल्यामुळे काही लिमिटेशन्स आहेत. कुठल्या प्रकारचं इक्विपमेंट वापरता येऊ शकतं याचं पण लिमिटेशन आहे. पण या सर्व परिस्थितीची सर्व यंत्रणा ज्या आहेत त्या अतिशय तनमननी आपलं प्रयत्न सुरू आहे आणि आपल्याला थोड्या वेळात आपल्याला याच्यात काही ना काही रिझल्ट दिसेल.